शेतकरी बंधूंनो, नमस्कार. इस्रायल केमिकल्स लिमिटेड, त्याचबरोबर कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीनं आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजचं जे आपलं सादरीकरण आहे, त्यामध्ये आजचा जो विषय आहे, तो म्हणजे अ, ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन. या ऊस अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती देत असताना प्रामुख्यानं ऊस आणि ऊस पिकामध्ये अन्नद्रव्यांचं महत्त्व, त्यांच्या कमतरता आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दल आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती, की जर का आपले काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न चॅट बॉक्समध्ये आपण उपस्थित करावे, जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरं कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. त्याचबरोबर मी राहुल यांना विनंती करेन, की जे प्रेझेंटेशन आहे, ते प्रेझेंटेशन दिसत आहे की नाही याची एकदा खात्री आपण करून घेऊया, जेणेकरून परत अडचण येणार नाही. अ, धन्यवाद राहुल. या ठिकाणी प्रेझेंटेशन दिसत आहे. सुरुवात करूया. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं, की सुरुवातीला एक माहितीस्तव म्हणून जे ऊसाखालचं जे क्षेत्र आहे, त्याचबरोबर उत्पादकता आहे किंवा उत्पादन आहे, त्याबद्दल एक ढोबळ मानाने या ठिकाणी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणपणे संपूर्ण जगभराचा जर विचार केला, तर सर्वात जास्त क्षेत्र, त्याचबरोबर उत्पादकता ही ब्राझील देशाची आढळून येते. त्याखालोखाल आपल्याला भारताचं क्षेत्र आणि उत्पादन किंवा उत्पादकता ही आपल्याला आढळून येते. तसं पाहिलं तर चीनच्या तुलनेमध्ये आपली उत्पादकता किंवा उत्पादन हे निश्चितच कमी आहे. चीनची उत्पादकता जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे 70 ते 75 मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे उत्पादकता आहे आणि आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 65 ते 70 मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे उत्पादकता आहे. जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन करणारी जी महत्त्वाची जिल्हे आहेत, त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा ही महत्त्वाची जिल्हे आणि या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादकता जर आपण बघितली तर ती सांगली जिल्ह्याची आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे 95 ते 100 या दरम्यान आपल्याला प्रति हेक्टरी जी उत्पादकता आहे, ती प्रति हेक्टरी उत्पादकता सांगलीची आपल्याला दिसून येते. त्याखालोखाल आपल्याला पुणे जिल्ह्याची उत्पादकता आढळून येते आणि त्यानंतर मग बाकी सर्व जिल्ह्यांची उत्पादकता ही आपल्याला पाहता येईल. सर्वसाधारणपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जरी क्षेत्र असलं, तर त्या ठिकाणी सर्वसाधारण जी उत्पादकता आहे, ती उत्पादकता आपल्याला 90 ते 95 मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे आढळून येईल. आणि इतर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर नगर जिल्ह्याची उत्पादकता ही आपल्याला 95 जवळपास 90 ते 95 मध्येच आपल्याला होत असल्याचं दिसून येईल. एकंदरीत जर का आपण बघितलं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जरी उत्तर प्रदेशामध्ये ऊसाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती असलं, तरी उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेशची उत्पादकता ही 71 टन प्रति हेक्टरी याप्रमाणे आहे आणि त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता जी आहे, ती उत्पादकता 80 ते 85 मेट्रिक टन प्रति हेक्टरी याप्रमाणे आपल्याला असल्याचं आढळून येतं. त्यामुळं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर सर्वात जास्त उत्पादकता आपण बघितली, तर ती उत्पादकता 99 मेट्रिक टन ही प्रामुख्याने आपल्याला तामिळनाडू या राज्याची आढळून येते. त्यामुळं उत्पादकता वाढवण्यासाठी खूप मोठा वाव आपल्याकडे आहे आणि तो वाढवण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आज माहिती घेणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे जर आपण एकरी उत्पादकता बघितली महाराष्ट्राची, तर 34 ते 35 टन प्रति एकरी अशी उत्पादकता जरी असली, तरी काही शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर 100 टन प्रति एकरी किंवा त्याही पेक्षा जास्तीची उत्पादकता प्रति एकरी घेत असल्याचं आढळून येतं आणि त्यामुळं एकंदरीत आपल्याला जर का 100 टन प्रति एकरी किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर नेमकेपणानं ज्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामधल्या ज्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे, त्या बाबी मी या ठिकाणी प्रामुख्याने मांडणार आहे.
सर्वसाधारणपणे आपल्याकडे 3 हंगाम प्रामुख्याने घेतले जातात. त्यामध्ये अडसाली ऊसाखालचा जो हंगाम आहे, तो प्रामुख्याने 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रामुख्याने अडसाली ऊसाची लागवड ही केली जाते. जर का सर्वार्थानं सर्वात जास्त उत्पादन देणारा हंगाम असं जर आपण म्हणलं, तर तो अडसालीचा हंगाम निश्चितच त्या ठिकाणी महत्त्वाचा मानता येईल. कारण जवळपास 2 पावसाळे या हंगामामध्ये ऊस पिकाला आपल्याला मिळत असल्यामुळं, त्याचबरोबर एकंदरीत उगवण क्षमता असेल किंवा एकरी रोपांची संख्या असेल किंवा हेक्टरी रोपांची संख्या असेल, ती आपल्याला योग्य प्रकारे मिळते. त्याचबरोबर ऊस वाढीसाठीचं जे पोषक वातावरण आहे, ते पोषक वातावरण आपल्याला अडसाली या हंगामामध्ये दिसून येतं. त्यामुळं अडसाली ऊसाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असताना दिसून येते. त्याचबरोबर पूर्व हंगामी ऊस हा प्रामुख्यानं मराठवाडा, विदर्भ, त्याचबरोबर खानदेश या भागामध्ये आपल्याला आढळून येतो, जिथं 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऊसाची लागवड केली जाते आणि सुरू ऊसाची लागवड ही प्रामुख्यानं 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये झाल्याचं दिसून येतं. सर्वसाधारणपणे काही शेतकरी लवकर लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये मी एवढंच या ठिकाणी म्हणेन, की जर का आपण 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये जर लवकरात लवकर जर लागवड करायची असेल, तर त्या कालावधीमध्ये आपण लागवड करणं योग्य आहे. त्यापेक्षा आधी जर आपण लागवड केल्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी ऊसाला तुरे येणे किंवा जे पोषक वातावरण ज्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असतं, ते पोषक वातावरण आपल्याला त्या ठिकाणी भेटणार नाही. त्यामुळं 15 जूनच्या आधी अडसाली ऊसाची लागवड आपण करू नये. तर 15 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रामुख्यानं अडसाली ऊसाची लागवड करणं जास्त योग्य त्या ठिकाणी ठरेल. त्यानंतर एकंदरीत लागवडीचं अंतर याबद्दल सुद्धा बऱ्याच अंशी बरेच शेतकरी थोडंसं वेगवेगळ्या अंतराची त्या ठिकाणी आपल्या ऊस लागवडीमध्ये प्रामुख्याने अवलंब करत असताना दिसून येतात. ज्या ठिकाणी ऊस हा फक्त आणि फक्त पाण्यावरती केला जातो, त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 4 फूट ते 4.5 फूट हे 2 ओळीतलं अंतर ठेवणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. आणि ज्या ठिकाणी ड्रिपवरती ऊस लागवड केली जाते, त्यामध्ये प्रामुख्याने 5 फुटापासून ते 6 फूट, त्याचबरोबर 7 फुटापर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. जेणेकरून आपल्याला या कुठल्याही पद्धतीने ऊस लागवड केली, तर त्यामध्ये नेमकेपणानं जे लक्षात घ्यावयाचं आहे, ते म्हणजे एकरी किंवा हेक्टरी जी रोपांची संख्या आहे, ती सर्वसाधारणपणे 40,000 ते 45,000 या दरम्यान आपली राहिली पाहिजे. तरच आपल्याला एकरी किंवा हेक्टरी जी अपेक्षित उत्पादन आहे, ते अपेक्षित उत्पादन एकरी कमीत कमी 100 टन प्रति एकरी किंवा हेक्टरी कमीत कमी 250 टन प्रति हेक्टरी या प्रमाणे मिळण्यासाठी निश्चितच या पद्धतीची लागवड ही आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण मोठ्या लांब सरीचा वापर करतो, त्यामध्ये लांब सरीमध्ये लागवड करत असताना प्रामुख्यानं ऊस हे C4 गटामध्ये मोडणारं पीक असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारं जे प्रकाश असेल किंवा हवा खेळती राहणं यासाठीचं जे वातावरण आहे, त्याचबरोबर जे मेकॅनिकल हार्वेस्टिंगच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अतिशय सोप्या होऊन जातात आणि म्हणून या लांब सरी पद्धतीचा अवलंब हा प्रामुख्यानं ऊस लागवडीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जी प्रचलित पद्धत आहे, जी बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी अवलंबली जाते, ती म्हणजे पट्टा पद्धत. आणि पट्टा पद्धतीमध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये 2.5 फुटावरती आपण लागवड केली आणि सलग 2 सऱ्यांमध्ये लागवड करून एक सरी जर का आपण मोकळी सोडली, तर त्या ठिकाणी आपल्याला 5 फुटाचा पट्टा मिळतो. त्याचबरोबर जर का आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये जर ऊसाची लागवड केली, तर त्या ठिकाणी 3 फुटाची सरी पाडून त्या ठिकाणी 3 फुटाच्या सरीमध्ये जर लागवड केली, तर आपल्याला त्या ठिकाणी 6 फुटाचा पट्टा मिळतो. या दोन्हीपैकी कुठलीही पद्धत विचारात घेत असताना आपल्या जमिनीचा प्रकार हा त्या ठिकाणी निश्चितपणे विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानुसार आपण त्या ठिकाणी लागवड ही करू शकतो. त्यानंतर जे ऊसामध्ये प्रामुख्यानं जे कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो, तो कीड आणि रोगांना
प्रतिकारक शक्ती ही त्या ठिकाणी तयार होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बेने प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि बेने प्रक्रियेपूर्वी जी बेण्यांची निवड आपण करणार आहोत तीही अत्यंत महत्त्वाची. सर्वसाधारणपणे बेने निवड करत असताना आपल्याला 9 ते 11 महिन्याचं बेनं त्या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ते कीड आणि रोग यापासनं दूर असणारं बेणं जर का आपण निवडलं, तर त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ऊसाची वाढ झालेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी डोळा हा रसरशीत असला पाहिजेच किंवा चांगला फुगलेला असला पाहिजे किंवा त्यामध्ये जे ग्लुकोज आणि सुक्रोजचं जे प्रमाण आहे, ते ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं जे प्रमाण आहे, ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याची जी उगवण क्षमता आहे किंवा जी आपल्याला एकरी किंवा हेक्टरी रोपांची संख्या जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते, ती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर आपल्याला प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यावयाच्या आहेत, की कुठलं बेणं घ्यावयाचं नाही. तर सर्वसाधारणपणे मुळ्या फुटलेलं, पानशा फुटलेलं, तुरा आलेला ऊस हा प्रामुख्यानं आपल्याला बेणे निवड करत असताना त्या ठिकाणी न घेणं जास्त चांगलं. त्याचबरोबर पाचट काढलेला ऊस सुद्धा त्या ठिकाणी न घेतलेला जास्त चांगला. कारण जेवढा जास्त सूर्यप्रकाशाला त्याचं एक्सपोजर होईल, तेवढं लवकरात लवकर आपल्याला ते व्यवस्थित डोळे पोचलेले त्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळं आपल्याला प्रामुख्यानं 9 ते 11 महिन्याचा रसरशीत ऊस जो आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी निवड करणं आवश्यक आहे बेण्यासाठी. त्यानंतर बेणे प्रक्रिया करत असताना जी महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावयाची आहे, ती म्हणजे खोडकीड असेल किंवा रेड रॉट असेल किंवा आपल्याला जी कूज असेल, ती रोखण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं सुरुवातीला लागवड करण्यापूर्वी बेणे प्रक्रिया ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. बेणे प्रक्रिया करण्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम बाविस्टिन आणि सोबत 300 मिली मॅलाथिओन या कीटकनाशकांचा किंवा मॅलाथिओनऐवजी जर का आपण क्लोरोपायरिफॉस सर्वसाधारणपणे 200 ml त्या ठिकाणी वापरला आणि त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं जर का आपण कांड्या बुडत ठेवून मग त्याची लागवड केली, तर प्रामुख्यानं जे आपल्याला प्रामुख्यानं खोडकीड असेल किंवा त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असेल, तो त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल. त्याचबरोबर जो आपल्याला प्रामुख्यानं रेड रॉट असेल किंवा स्टेम रॉट असेल, यावरती नियंत्रण करण्यासाठी सुद्धा त्याची मदत ही आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी होते. यानंतर जी जैविक बेणे प्रक्रिया आपल्याला करावयाची आहे, ती जैविक बेणे प्रक्रिया करत असताना रासायनिक बेणे प्रक्रिया केल्याच्या नंतर सर्वसाधारणतः अर्ध्या तासाने ॲसिटोबॅक्टरची बेणे प्रक्रिया ही त्या ठिकाणी आपल्याला 1 लिटर ॲसिटोबॅक्टर 100 लिटर पाण्यामध्ये टाकून 15 मिनिटं त्या द्रावणामध्ये आपले जे बेणं आहे ते त्या ठिकाणी भिजवून मग त्याची लागवड करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. त्यानंतर लागवड करत असताना 2 डोळा पद्धतीची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आता करण्यात येत आहे आणि 2 डोळ्याची पद्धत ही सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी निश्चितच चांगली ठरते. त्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 टन प्रति एकरी आपल्याला बेण्याची संख्या त्या ठिकाणी ऊस आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे जे 2 टिपऱ्यातलं अंतर आहे, ते 2 टिपऱ्यातलं अंतर हे कमीत कमी 9 इंच ते जास्तीत जास्त 12 इंच या दरम्यान आपण ठेवू शकतो आणि त्याचबरोबर हलक्या जमिनीमध्ये 2 ते 3 सेंटीमीटर खोल आणि भारी जमिनीमध्ये 5 ते 7 सेंटीमीटर खोल आपल्याला ते बेणं त्या ठिकाणी लागवडीसाठी उपयोगात आणलं पाहिजे. तर आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी उगवण क्षमता, त्याचबरोबर रोपांची संख्या ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते. बऱ्याच ठिकाणी जे शेतकरी थोडेसे प्रगतीशील शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांमध्ये एक डोळा पद्धतीची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती केली जात आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 टन प्रति एकरी बेण्याची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे जे बेणं निवड आपण करतो ते लागवड करत असताना 2 टिपऱ्यातलं अंतर जे आहे ते सर्वसाधारणपणे कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 1.5 फूट हे आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. आणि सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी ऊसाची उगवण व्यवस्थित झालेली नाही, अशा ठिकाणी आपल्याला
रोपांची लागवड करण्यासाठी वेगळी रोपं त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला एकरी किंवा हेक्टरी जी रोपांची संख्या आहे, ती रोपांची संख्या त्या ठिकाणी मिळते. म्हणून 2 डोळा किंवा 1 डोळा पद्धतीपेक्षा आपल्याला सर्वात जास्त सोपी आणि चांगली जी आपल्याला म्हणता येईल, की एकरी रोपांची संख्या मिळवण्यासाठीची जी आवश्यकता आहे, ती 2 डोळ्यांच्या टिपरांचा वापर करून आपल्याला योग्य प्रकारे एकरी किंवा हेक्टरी रोपांची संख्या जी आहे, ती जोपासता येते. म्हणून या पद्धतीचा अवलंब हा आपण सर्व शेतकरी बांधवांनी करावा. त्याचबरोबर जी आपण बाळबांधणी असेल किंवा मध्यम बांधणी असेल किंवा त्यानंतरची जी सर्वात शेवटची बांधणी आपण करत असतो, ती अतिशय महत्त्वाची आणि बाळबांधणी करत असताना सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 महिन्यानंतर 2 दाती अवजाराचा वापर करून त्या ठिकाणी आपण बाळबांधणी करू शकतो. जेणेकरून सुरुवातीला जी येणारी जी खोडकीड आहे, ती खोडकीड आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येते. त्याचा प्रादुर्भाव त्याचबरोबर जो काही नत्राचा हप्ता आपल्याला द्यावयाचा असतो, तो नत्राचा हप्ता सुद्धा या माध्यमातून आपल्याला देता येऊ शकतो. त्यानंतर मध्यम बांधणी झाल्याच्या नंतर पुन्हा मोठी बांधणी जी आपण करत असतो, ती सर्वसाधारणपणे 3.5 ते 4 महिन्यानंतर आपण मोठी बांधणी करत असतो. यामध्ये जो सरीमधला ऊस आहे, तो भोदावरती येतो आणि जे भोद आहे, तो सरीमध्ये रूपांतरित करून त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी माती लावता आली पाहिजे, जेणेकरून जी सशक्त फुटवे आहेत, ती सशक्त फुटवे ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला वाढीला लागतील आणि त्या फुटव्यांचं रूपांतर हे प्रामुख्यानं आपल्याला ऊसामध्ये झाल्याचं दिसून येतं. त्यामुळं जी सशक्त फुटवे आहेत, त्या फुटव्यांचीच वाढ पुढे जावी आणि जी काही अशक्त फुटवे आहेत किंवा जी काही आपल्याला नंतर ऊसामध्ये रूपांतरित न होणारी जी फुटवे आहेत, ती प्रामुख्यानं त्या ठिकाणी ऊसाला माती लागून आपल्याला योग्य प्रकारे त्यांचं नियंत्रण करता येतं. त्यामुळं मोठी बांधणी ही अत्यंत महत्त्वाची. सर्वसाधारणपणे जी ऊसांची संख्या जी आहे, ती योग्य प्रकारे जर असेल प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी ऊसामधलं लागवडीच्या अंतराच्या नुसार आपल्याला त्या ठिकाणी हे बघणं आवश्यक आहे, की जर का आपण 4 फुटावरती ऊसाची लागवड केलेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रति 10 फूट सरीमध्ये किंवा लांबीमध्ये त्या ठिकाणी 55 ऊसांची संख्या ही आपल्याला मिळाली पाहिजे. जर का आपण 5 फुटांचं अंतर ठेवलेलं असेल, तर सर्वसाधारणपणे 70 ऊस हे प्रति 10 फुटाच्या ओळीमध्ये आपल्याला मिळाली पाहिजेत आणि जर का आपण 6 फुटावरती लागवड केली असेल, तर त्या ठिकाणी 80 ऊस हे 10 फुटाच्या ओळीमध्ये मिळाले पाहिजेत आणि जर का आपण पट्टा पद्धत किंवा जोडओळ पद्धतीचा अवलंब केला असेल, तर 2.5 फुटाच्या लागवडीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 100 ऊस त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत 10 फुटामध्ये आणि जर का आपण 3 फुटाची लागवड केलेली असेल, तर त्या ठिकाणी 120 ऊस प्रति 10 फुटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. या दृष्टीनं आपण विचार करणं जास्त आवश्यक आहे. प्रामुख्यानं यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत आता, तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ज्या काही पाडेगाव ऊस संशोधन केंद्र असतील किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल, यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत, त्यामध्ये अडसाली ऊसासाठी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पोटॅश, त्याचबरोबर 60 किलो गंधक आणि मॅग्नेशियम 2.5 किलो जवळपास आणि फेरस जवळपास 5 किलो, त्याप्रमाणे मॅंगनीज 3 किलो, झिंक 4 ते 4.5 किलो, त्याचबरोबर कॉपर 3 किलो अशा प्रकारे आपल्याला प्रामुख्यानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा पाडेगाव ऊस संशोधन केंद्र किंवा राहुरी कृषी विद्यापीठ किंवा इतर कृषी विद्यापीठांनी अशा प्रकारे शिफारशी या अन्नद्रव्यांच्या केलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, की प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करावयाचं असतं, त्यामध्ये प्रामुख्यानं नत्राची जी विभागणी आहे, ती 10-40, 10-40 याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक असतं. ऊस वाढीच्या अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्यांची उचल आहे, त्या अन्नद्रव्यांची उचल ही आपण लक्षात घेतली, तर पुढे आपल्याला त्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जे आहे, ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी करता येईल. त्यामुळं जर का आपण नत्राचा विचार केला, तर नत्राची आवश्यकता ही सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा आपल्याला एकंदरीत फुटव्यांची योग्य वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून नत्र हा अत्यंत महत्त्वाचा. म्हणून नत्राची गरज ही सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अत्यंत जास्तीची असते. याउलट जर का आपण स्फुरदाचा विचार केला, तर स्फुरदाचा हा प्रामुख्यानं जी उत्पादनक्षम वाढ किंवा जेव्हा आपण कांड्या सुटणे ज्याला आपण म्हणतो, कांड्या सुटण्यापासून ते कांड्यांचं पोषण होईपर्यंत
त्या कालावधीमध्ये आपल्याला स्फुरदाची गरज ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये असते आणि या कालावधीमध्ये जर का स्फुरदाची उपलब्धता त्या ठिकाणी नाही झाली, तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उत्पादनामध्ये घट आल्याचं दिसून येतं. त्यामुळे उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये स्फुरदाचा त्या ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन किंवा व्यवस्थापन हे आपल्याकडनं होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर का आपण पोटॅशचा विचार केला, तर पोटॅश हे अन्नद्रव्य सुरुवातीला अत्यंत कमी आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल, की मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज दिवसेंदिवस वाढत जाते आणि या गरजेनुसार आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्याची उपलब्धता त्या ठिकाणी करून देता आली पाहिजे. पोटॅश हे अन्नद्रव्य मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये जर का नत्राच्या तुलनेमध्ये कमी पडलं, तर आपल्याला कायिक वाढ किंवा जास्तीची जे ऊसाचं वजन असेल किंवा एकंदरीत त्याची गुणवत्ता असेल किंवा रसाचं प्रमाण असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला घट आल्याचं दिसून येतं. त्यामुळं पोटॅशचं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे आपण करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या जमिनीचा जर का आपण विचार केला, तर महाराष्ट्रातल्या जमिनी या प्रामुख्यानं अल्कलाईन जमिनी ज्याचा पीएच 7.5 ते 8.5 च्या दरम्यान गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या जमिनी ह्या अग्निजन्य खडकापासून बनलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी स्फुरदाची उपलब्धता, कारण आपल्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनी असल्यामुळं त्या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये स्फुरदाची उपलब्धता ही सर्वात मोठा अडचणीचा विषय जो आहे, तो विषय आपल्याला योग्य प्रकारे हाताळता आला पाहिजे आणि हे हाताळत असताना ज्या काही ग्रेड्स किंवा जी काही खतं, जी काही स्फुरद ज्या ग्रेड्समध्ये कॅल्शियम सोबत कम्पॅटिबल आहे, त्याचबरोबर जस्तासोबत कम्पॅटिबल आहे, त्याचबरोबर मॅग्नेशियम सोबत कम्पॅटिबल आहे, म्हणजे सुसंगत आहे, अशा खतांचा वापर हा त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जी नाविन्यपूर्ण खतं आहेत, त्या नाविन्यपूर्ण खतांच्या बाबतीत माहिती देत असताना सर्वात पहिल्यांदा मी पॉलिसल्फेट या खताबद्दल या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पॉलिसल्फेट हे ऊसासाठी एकमेवा द्वितीय खत कसं आहे, हे आपण जाणून घेऊया. पॉलिसल्फेट म्हणजे ज्याचं सायंटिफिक नाव किंवा ज्याला तांत्रिक नाव ज्याला म्हणता येईल, ते म्हणजे डायहायड्राइट पॉलिहॅलाइट असं आपण म्हणतो. आता हे डायहायड्राइट पॉलिहॅलाइट हे नेमकं काय आहे? तर पॉलिसल्फेट हे या खताला आपण 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो, ज्याच्यामध्ये 4 अन्नद्रव्ये एकाच खतामध्ये आपल्याला उपलब्ध होतात आणि त्यामुळे आपण 4 in 1 फर्टिलायझर असं या खताला संबोधतो. यामध्ये पोटॅश जो आहे तो 13.5%, त्याचबरोबर गंधक जो आहे तो 18.5%, कॅल्शियम 16.5% आणि मॅग्नेशियम हा 5.5%, म्हणजेच तीनही दुय्यम अन्नद्रव्य आणि एक प्रमुख मूलद्रव्य म्हणजेच पोटॅश असं आपल्याला या खतामध्ये उपलब्ध होतं आणि यामुळेच आपण या खताला 4 in 1 फर्टिलायझर असं म्हणतो. आता हे पॉलिसल्फेट जे खत आहे ते प्रामुख्याने ज्या इंग्लंडमध्ये बॉल्बी माइन्स आहेत, बॉल्बी माइन्समध्ये पॉलिहॅलाइटच्या माइन्समध्ये आपल्याला जो गंधकयुक्त खनिज आढळून येतो, त्या गंधकयुक्त खनिजाला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केलं जातं, चाळणी करून बॅगिंग केलं जातं, बॅगिंग करून संपूर्ण जगभरामध्ये या खताचं वितरण हे केलं जातं. यावरनं एक बाब निश्चितपणे आपल्या सर्वांना लक्षात आली असेल, ती म्हणजे ही खत निर्मिती करत असताना कसल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया कुठल्याही कारखान्यामध्ये न करता ज्या पद्धतीनं खाणीमध्ये उत्खनन करून आपल्याला हा खनिज मिळतो, या खनिजाचं वरती कसल्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे खत आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. त्यामुळं या खताला सर्वार्थानं नैसर्गिक खत असं आपल्याला संबोधता येईल. त्याचबरोबर जी काही पाश्चात्य राष्ट्र आहेत, त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन, त्याचबरोबर इटली, जर्मनी, इस्रायल, नेदरलँड यासारख्या देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यामध्ये उमरी, FIBL, इन्फोएक्सजेन, OF&G यासारख्या यंत्रणांनी सुद्धा या खताला सेंद्रिय खत म्हणून प्रमाणित केलेलं आहे. त्यामुळं जर का आपण याचा महत्वाचा भाग जर बघितला, तर यामध्ये गंधक,
कॅल्शियम, मॅग्नेशियम ही तिन्ही दुय्यम मूलद्रव्ये आणि सोबत पोटॅश ही चारही अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपामध्ये या खतामध्ये उपलब्ध असल्यामुळं जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर 8व्या ते 10व्या दिवशी याच्यामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम हा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात होतो. त्याचबरोबर यामधला जो गंधक आणि कॅल्शियम आहे तो प्रामुख्याने 12 ते 14 दिवसानंतर पिकाला मिळण्यास सुरुवात होतो. त्यामुळं यामधले जे चारही घटक आहेत ते इतर घटकांसोबत किंवा इतर अन्नद्रव्यांसोबत कसल्याही प्रकारची स्पर्धा न करता त्या ठिकाणी उपलब्ध होतात, म्हणजे सुसंगत घटक आहेत. त्याचबरोबर या खताचा पीएच जर आपण लक्षात घेतला तर तो पीएच उदासीन असल्यामुळे म्हणजे 6 ते 7 यामध्ये या खताचा पीएच असल्यामुळे यामधले असणारे चारही घटक जे की सेंद्रिय स्वरूपात आहे त्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे त्या ठिकाणी होते. आणि यामधला मी सर्वात महत्वाचा भाग जो आपल्याला सांगावयाचा आहे तो म्हणजे काय, की जर का हे खत पानांवरती जरी पडलं किंवा मुळांच्या अतिशय जवळ जरी पडलं तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचे क्षार किंवा त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की सॅलिनिटी इंडेक्स ज्याच्यामुळे त्या क्षारता वाढेल अशा प्रकारे कुठलेही घटक त्यामध्ये नसल्यामुळे वातावरणाला पूरक, जमिनीसाठी पूरक, पिकासाठी पूरक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीनं जर का या खताचा वापर केला तर सर्वसाधारणपणे कमीत कमी 20 ते 25% आणि जास्तीत जास्त 35% उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. असं हे एकमेव द्वितीय खत जे की सेंद्रिय खत किंवा ज्या ठिकाणी ऊस शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जाते त्यासाठी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी या 4 अन्नद्रव्यांची गरज असते त्या ठिकाणी या चारही अन्नद्रव्यांची गरज सेंद्रिय पद्धतीनं प्रामुख्यानं आपल्याला या खताच्या माध्यमातून होते. यामधला जो पोटॅश आहे तो 13.5% या प्रमाणामध्ये आहे आणि हा पोटॅश जो आहे तो प्रामुख्यानं ऊसामध्ये एकंदरीत असणारं पाण्याचं वहन किंवा पाण्याचं नियमन किंवा एकंदरीत ऊसाची जाडी, त्याचबरोबर ऊसाचा आकर्षकपणा, त्याचबरोबर एकंदरीत जी रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आणि साखरेचं प्रमाण किंवा साखरेचं वहन यामध्ये सुद्धा पोटॅश हा आपल्याला अत्यंत महत्वाचा. जर का पोटॅशची कमतरता आपल्या ऊस पिकामध्ये आढळून आली तर प्रामुख्याने ऊसाच्या पानाच्या कडा या आपल्याला त्या ठिकाणी करपलेल्या दिसतील आणि त्यामुळं प्रकाश संश्लेषणाचा वेगावरती त्याचा परिणाम होऊन आपल्याला अन्नद्रव्यांची उचल किंवा ऊसाची वाढ जी आहे ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळं पोटॅश हे अन्नद्रव्य ऊस या पिकामध्ये अत्यंत महत्वाचं. त्यानंतर कॅल्शियम जो की आपल्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा ज्या जमिनींचा पीएच 7.5 ते 8.5 दरम्यान गेलेला आहे अशा जमिनीमध्ये कॅल्शियमची उपलब्धता ही एक अडचणीचा विषय आपल्याकडे होऊन बसलेला आहे. आणि कॅल्शियमची आवश्यकता ही प्रामुख्यानं ऊसाची मुळांची योग्य वाढ किंवा कार्यक्षम वाढ किंवा मुळांचा पसारा जो आहे तो वाढवण्याच्या दृष्टीनं कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा. त्याचबरोबर मुळांच्या टोकांवरती जी रूट कॅप असते ती रूट कॅप तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या रूट कॅपच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल जी आहे ती योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीनं हा कॅल्शियम हा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. आणि त्यामुळं चुनखडीयुक्त जमिनींमध्ये त्याचबरोबर इतर जमिनींमध्ये सुद्धा कॅल्शियमची जर सहज उपलब्धता आपल्याला करून द्यायची असेल तर या पॉलिसल्फेट खतामधला जो 16.5% कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये उपलब्ध आहे त्या कॅल्शियमची उपलब्धता ही अतिशय सहजपणे त्या ठिकाणी होऊन मुळांची वाढ ही योग्य प्रकारे होऊन त्या ऊसामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ऊस लोळण्याचं प्रमाण हे सुद्धा कमी दिसतं. त्याचबरोबर जी पेऱ्यातलं अंतर असेल, पेऱ्यांची जाडी असेल, पेऱ्यांचा आकार असेल किंवा एकंदरीत ऊसाची वाढ असेल ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी करण्यामध्ये हा कॅल्शियम हा मदतीचा ठरतो. म्हणून कॅल्शियमच्या दृष्टिकोनातून जो आज तागायत आपल्या ऊस शेतीमध्ये दुर्लक्षित असणारा घटक असं म्हणेन तर त्या कॅल्शियमचा वापर हा ऊस शेतीमध्ये अत्यंत महत्वाचा ठरेल असं मी या ठिकाणी सांगेन. यानंतर ऊस हे पीक प्रामुख्यानं जसं मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की C4 गटामध्ये मोडणारं हे पीक आहे. C4 गटामध्ये मोडणारं पीक जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जास्तीत जास्त हरितद्रव्य संश्लेषण हा आणि त्या हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग आणि अन्नद्रव्यांच्या उचलीचा जमिनीमधून मुळांच्या माध्यमातून
केला जाणारा जो वेग आहे, त्याचं जर का आपण योग्य प्रकारे नियमन केलं किंवा नियंत्रण केलं, तर आपल्याला ऊसाची वाढ जी आपल्याला म्हणता येईल, की मुख्य वाढ ज्याला म्हणता येईल, ती मुख्य वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होत असताना दिसून येते आणि म्हणून त्यामध्ये मॅग्नेशियम हा नत्रापेक्षा जास्त लक्ष देण्याचा अन्नद्रव्य असं मी म्हणेन. कारण मॅग्नेशियम हा सर्वार्थानं इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय घटक मानला जातो आणि म्हणून मॅग्नेशियमचा जर का आपण योग्य प्रकारे पुरवठा केला, तर त्या ठिकाणी पानांची लांबी असेल, पानांची जाडी असेल, पानांची रुंदी असेल, पानांमधला हिरवेगारपणा असेल, तो अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं आणि या माध्यमातून जो प्रकाश संश्लेषणाचा वेग आहे, त्याचबरोबर जो हरितद्रव्य संश्लेषणाचा जो वेग आहे, तो आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे वाढल्याचं दिसून येतं आणि मग या वेगामुळं, वाढलेल्या वेगामुळं अन्नद्रव्यांची उचल जी जमिनीमधून होणं आवश्यक असतं, ती उचल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच मॅग्नेशियम हा केंद्रीय घटक मानला गेलेला आहे. इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने तो मॅग्नेशियम पॉलिसल्फेट या खतामध्ये आपण 5.5% या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला ऊसाची पानं, लांबी, जाडी, त्याचबरोबर हिरवेगारपणा टिकवण्यामध्ये मदत होतं. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग वाढवण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची मदत होते. यानंतर गंधक जो या खतामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे, तो आपण 18.5% या प्रमाणामध्ये पॉलिसल्फेटमध्ये दिलेला आहे आणि गंधक आपल्या सर्वांना माहिती आहे, की गंधक हा प्रामुख्याने मुळांची वाढ करण्यामध्ये, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचा, हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग वाढवण्यामध्ये महत्वाचा घटक जरी असला, तरी सर्वात महत्वाची बाब ऊसामध्ये जी आहे ती म्हणजे साखरेचं प्रमाण, त्याचबरोबर रसाची शुद्धता किंवा ऊसाची जाडी, ऊसातलं अंतर या सर्व गोष्टी वाढवण्यामध्ये गंधक हा अतिशय महत्वाचा. गंधकाचा वापर जर योग्य प्रकारे केला आणि गंधकाची उपलब्धता जर योग्य प्रकारे आपण करून दिली, तर त्या ठिकाणी ऊसाची वाढ किंवा ऊसाची गुणवत्ता किंवा रसाची शुद्धता किंवा साखरेचं प्रमाण हे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मिळतं आणि त्यामुळे गंधक या अन्नद्रव्याकडे आपण बारकाईनं किंवा व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. अशा प्रकारे या खतामध्ये गंधक हा जो 18.5% या प्रमाणामध्ये दिलेला आहे, तो प्रामुख्यानं आपल्याला ज्या ऊसाची गरज आहे, ती गरज भागवण्यासाठी इतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश या अन्नद्रव्यासोबत गंधकही या खतामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. एकंदरीत जर का आपण गंधक या अन्नद्रव्याची गरज लक्षात घेतली, तर जवळपास 60 ते 70 किलो गंधक प्रति हेक्टरी अशी शिफारस पाडेगाव संशोधन केंद्र असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल यांच्या माध्यमातून, तसंच इतर विद्यापीठांच्या माध्यमातून ही शिफारस करण्यात आलेली आहे आणि या शिफारशीनुसार जर का आपल्याला त्या ठिकाणी गंधकाची उपलब्धता करून द्यायची असेल, तर सर्वसाधारणपणे या खताचा वापर 75 ते 100 किलो प्रति एकरी हा लागवडीच्या वेळेस आणि त्यानंतर मोठ्या बांधणीच्या वेळेस परत 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे इतर खतांसोबत जे खतांचे हप्ते आपण देत असतो, त्या खतांसोबत मिसळून जर या खताचा वापर आपण केला, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 3 अन्नद्रव्यांची 100% गरज ही त्या ठिकाणी या खताच्या माध्यमातून भागली जाईल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची सुद्धा उपलब्धता त्या ठिकाणी होईल आणि सर्वात महत्वाचं, या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने होत असल्यामुळं ऊसाच्या गुणवत्तेवरती, त्याचबरोबर ऊसाच्या वाढीवरती अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम करणारं हे खत म्हणजेच पॉलिसल्फेट, ज्याला आपण एकमेवाद्वितीय खत असं आपण म्हणतो. आता ऊसामध्ये फवारणीच्या खतांचा वापर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. ऊसामध्ये सर्वसाधारणपणे ऊसाची पानं ही लांब, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की तलवारीसारखं त्याचं पातळ असल्यामुळं कुठल्याही खताची फवारणी जर का आपण केली, तर त्या ठिकाणी आपल्याला ते पाण्याचे थेंब असतील किंवा फवारणी जी जी परिणामकारकता आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं आजतागायत आपल्याला फवारणीच्या खतांचा वापर हा ऊसामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती करता आला नाही आणि जरी केला, तर त्याची परिणामकारकता ही योग्य प्रकारे मिळवता आलेली नाही. त्यामुळे ऊसामध्ये फक्त आणि फक्त फवारणीच्या खतांचा योग्य प्रकारे जर का वापर केला, तर सर्वसाधारणपणे 12% ते 25% पर्यंत उत्पादनामध्ये वाढ आपल्याला मिळू शकते, असं प्रयोगांती त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि ज्या वेळेस ऊसामध्ये
या फवारणीच्या खतांचा अवलंब करावयाची गरज आपल्याला भासते. त्याच्यामागची जी सर्वात महत्त्वाची कारणं आहेत, ती म्हणजे जेव्हा-जेव्हा जमिनीमध्ये जास्तीचा पाऊस झालेला असतो आणि मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नसते आणि त्या कालावधीमध्ये मुळांना योग्य प्रकारे ॲक्टिव्हेट ठेवण्यासाठीचा जो स्फुरद आहे, तो फवारणीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी फवारणीच्या खतांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्फुरदाच्या आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा आपल्याला करून देता येते. म्हणून फवारणीची खतं ही त्या ठिकाणी महत्त्वाची. त्याचबरोबर ज्या काही अन्नद्रव्यांच्या कमतरता आपल्याला ऊसावरती दिसून येतात, त्या अन्नद्रव्यांच्या कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला फवारणीच्या खतांच्या माध्यमातून यांचा वापर करणं आवश्यक असतं आणि या अन्नद्रव्यांच्या कमतरता त्या ठिकाणी दूर करणं आवश्यक असतं. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, की जे काही कीड असेल किंवा जे काही रोग असतील, त्यासाठी जे काही आपण औषधं फवारणी करत असतो, ती फवारणी करत असताना ती प्रभावी होणे आणि त्याचबरोबर अन्नद्रव्यांची उपलब्धता होणे आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता जर का योग्य प्रकारे झाली, तर त्या ठिकाणी कीड आणि रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, ती योग्य प्रकारे आपल्याला मिळते आणि म्हणून त्यासाठी फवारणीच्या खतांचा अवलंब हा ऊस शेतीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. आता आजतागायत जी खतं आपण वापरायचो त्यामध्ये 1261 0, 052 34, 13, 045 अशा प्रकारची खतं जी की फक्त आणि फक्त ड्रिपसाठी तयार करण्यात आलेली खतं, त्याच खतांचा 1 किलोमध्ये जे काही पॅकिंग येत असेल, त्या खतांचा वापर हा प्रामुख्याने आपण फवारणीसाठी करायचो. पण ते करत असताना एक बाब आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. जर का आपण प्रचलित खतं म्हणजेच 1261 0, 052 34, 13, 045, 0050 अशा प्रकारची खतं जी काही आपण ऊसामध्ये फवारणी करण्यासाठी वापरायचो, त्यामध्ये कसल्याही प्रकारचे अ, त्यामध्ये स्प्रेडर किंवा स्टिकर किंवा ह्युमिकटंट त्यामध्ये नसल्यामुळं फवारणी केल्याच्या नंतर अतिशय मोठमोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब हे आपल्याला आपल्या पानावरती पडल्याचं दिसून यायचं आणि ते दिसून येत असताना ते पाण्याचे थेंब ऊसाच्या पानावरती टिकून न राहता खाली गळून पडायचे आणि त्यामुळं जी काही फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे, ती अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होत नव्हती आणि ही गरज लक्षात ठेवून इस्रायल केमिकल्स लिमिटेडने भारतामध्ये एका नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार केला आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे फर्टिवांट तंत्रज्ञान आणि या फर्टिवांट तंत्रज्ञानामध्ये जर का आपण खतांची, अन्नद्रव्यांची फवारणी केली, तर त्या ठिकाणी अतिशय बारीक असे थेंब संपूर्ण पानावरती पसरलेले आपल्याला दिसून येतील. कारण त्यामध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे. त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब त्या ठिकाणी अतिशय पानांवरती चिटकून राहण्यासाठी आपण या खतामध्ये स्टिकर पण दिलेला आहे. त्याचबरोबर ह्या खतांच्या माध्यमातून पानं हिरवीगार राहून आपल्या जे स्टोमॅटल ओपनिंग म्हणतो किंवा पर्णरंध्रांची उघड-झाप जी आहे, ती जास्तीत जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी उघडी ठेवण्यामध्ये आपल्याला ह्युमिकटंट हा घटक महत्त्वाचा ठरतो. तो ह्युमिकटंट सुद्धा आपण या फर्टिवांट तंत्रज्ञानामध्ये या खतामध्ये टाकलेला आहे आणि ज्याला आपण ॲड्ज्युव्हंट तंत्रज्ञान म्हणतो, जे की आजतागायत फक्त जे काही आपण तणनाशक फवारणी करायचो त्यामध्ये आपल्याला दिसून यायचं, तशा प्रकारचं तंत्रज्ञान हे आपण फवारणीच्या खतांमध्ये अंतर्भूत केलेलं असल्यामुळं त्याला आपण क्रांतिकारी फर्टिवांट तंत्रज्ञान असं म्हणतो. कारण या तंत्रज्ञानाअंतर्गत जेवढी काही खतं आपण तयार केलेली आहेत, त्या खतांमध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमिकटंट यांची उपलब्धता आपण करून दिलेल्या असल्यामुळं जास्तीत जास्त फवारणी जी आहे ती अतिशय प्रभावीपणे होते आणि या फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते. याचं एक मी सांगतो म्हणून यावरती विश्वास न ठेवता आपण प्रत्यक्ष अशा प्रकारचं प्रॅक्टिकल सर्व शेतकऱ्यांनी करून बघणं आवश्यक आहे. जर का आपण सुरुवातीला फक्त पाणी घेतलं आणि फक्त पाण्याची जर का आपण ऊसाच्या पिकावरती फवारणी केली, तर तो पाण्याचा थेंब हा सर्वसाधारणपणे 47 ते 75 अंशाचा पानाचा पृष्ठभाग त्या ठिकाणी आपल्याला व्यापताना दिसून येतं. जर का आपण जी प्रचलित खतं आहेत, त्यामध्ये एम-ए-पी असेल किंवा एम-के-पी असेल किंवा इतर खतांची जी काही प्रचलित खतं आहेत, त्या खतांची जर का 10% द्रावणाची जर फवारणी केली आपण, तर तोच पाण्याचा थेंब हा त्या ठिकाणी 57 ते 90 अंशाचा पानाचा पृष्ठभाग व्यापताना आपल्याला दिसून येईल आणि जर का आपण इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या फर्टिवांट तंत्रज्ञानावरती आधारित खतांची जर का आपण फवारणी केली, तर तोच पाण्याचा थेंब हा सर्वसाधारणपणे 130 ते 132
अंशाचा पानाचा पृष्ठभाग हा त्या ठिकाणी आपल्याला व्यापताना दिसून येईल. म्हणजेच जेवढा जास्त सरफेस एरिया पाण्याच्या थेंबांनी कव्हर केला जाईल, तेवढा जास्त पाण्याचा पृष्ठभाग हा त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून व्यापला जाईल आणि त्यामुळे त्यामध्ये असणारं स्प्रेडर हे महत्वाचं. त्याचबरोबर ही पाण्याची थेंब जे आहे ते पानावरती चिटकून राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये असणारं स्टिकर हे सुद्धा अत्यंत महत्वाचं. आणि पर्णरंध्राची उघडझाप होण्याचा जो कालावधी आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या खतांमध्ये असणारा ह्युमेक्टंट हाही महत्वाचा. म्हणून स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तीनही बाबीची प्रभावी त्या ठिकाणी ज्याला कार्यक्षमता वाढवण्यामध्ये अन्नद्रव्यांची मदत होते. अशी खतं फक्त आणि फक्त फवारणीसाठीची खतं इस्रायल केमिकल्स लिमिटेडने जे बाजारामध्ये दाखल केलेली आहेत त्यामध्ये स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीकवॉन अशी 4 खतं या तंत्रज्ञानाअंतर्गत तयार करून आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. यामधलं जे स्टार्टर आहे ते स्टार्टर या नावावरनं आपल्याला लक्षात येईल की कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणी करावयाचं हे खत. म्हणजेच ऊसाची उगवण त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाल्याच्या नंतर आपण या खताचा वापर जर त्या ठिकाणी केला, ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्येही या खतामध्ये दिलेली आहेत. त्याचबरोबर स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट ही या खतामध्ये दिलेला असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला यामध्ये असणारा 11% नत्र हा कायिक वाढीला मदतीला येईल, 36% स्फुरद हा मुळांची ऍक्टिव्हेशन जे आहे ते योग्य प्रकारे करण्यामध्ये होईल आणि पोटॅश जो आहे तो प्रामुख्यानं कीड रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला कामाला येईल आणि यामध्ये असणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये ही एकंदरीत योग्य प्रकारे कायिक वाढ करण्याच्या दृष्टीने आपल्याला मदतीला येतील. त्यामुळे या खताची फवारणी ही आपण सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर, ज्याच्यामध्ये 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये याही ग्रेडमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यासोबत आपण स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तिन्ही घटकांची म्हणजेच 41 तंत्रज्ञानाचा अवलंब ही खत तयार करत असताना आपण केलेला असल्यामुळं ज्यावेळेस आपल्याला फुटव्यांची संख्या, फुटव्यांची वाढ, फुटवे योग्य प्रकारे आपल्याला तयार करावयाचे असतील त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने या बूस्टर ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतरच्या कालावधीमध्ये जर का आपल्याला फवारणी करणं शक्य असेल तर त्या ठिकाणी फ्रूट म्हणजे ऊसाचं पोषण किंवा मुख्य वाढीची अवस्था ज्यावेळेस कांड्या सुटायला सुरुवात होतात आणि कांड्यांचं पोषण योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टिकोनातून, ऊस वाढ योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला फ्रूट या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करता येईल जर फवारणी करणं शक्य असेल तर. यामध्ये 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि सोबत 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपात आणि याही ग्रेडमध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण दिलेली आहेत. यानंतरची जी चौथी ग्रेड आहे ती म्हणजे पीकवॉन 0, 49, 32, 49% स्फुरद, 32% पोटॅश. ज्या वेळेस वातावरणामध्ये आपल्याला रोगसदृश्य परिस्थिती आढळून येते त्या रोगसदृश्य परिस्थितीमध्ये कीड व रोगांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी यामध्ये असणारा 32% पोटॅश हा आपल्याला कामाला येतो. त्याचबरोबर ज्या वेळेस वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असेल, अतिरिक्त नत्राची उपलब्धता जास्त होत असेल आणि या कालावधीमध्ये मुळांचं ऍक्टिव्हेशन किंवा मुळांची कार्यक्षमता कमी झालेली असेल तर ती कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून यामधला 49% स्फुरद हा त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतो. अशा या 4 ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक आणि या 4ही ग्रेडचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या 4ही ग्रेड कीटकनाशक त्याचबरोबर काही रोगनाशकांसोबत सुसंगत म्हणजेच कम्पॅटिबल असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या खतांच्या फवारण्याच्या नंतर कीटकनाशकांच्या वेगळ्या फवारण्या घेण्याची गरज नाही. यासोबत मिसळून आपण ते फवारणी करू शकतो. त्याचबरोबर रोगनाशकांची सुद्धा वेगळी फवारणी करण्याची गरज नाही की त्या यासोबत मिसळून आपण करू शकतो. त्याचबरोबर वेगळं स्प्रेडर घेण्याची गरज नाही कारण यामध्ये स्प्रेडर पण आहे. वेगळं स्टिकर घेण्याची गरज नाही कारण यामध्ये स्टिकर पण आहे. वेगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये घेण्याची गरज नाही कारण यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य पण आहेत. म्हणून या खतांचा अवलंब जर आपण केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ आणि त्याचबरोबर सुरुवातीची जी वाढ आहे जोपर्यंत आपल्याला फवारणी करणं शक्य आहे या कालावधीमध्ये स्टार्टर आणि बूस्टर या 2 ग्रेडचा प्रामुख्याने ऊसामध्ये जर का वापर केला आपण तर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला जे कमीत कमी 12% आणि जास्तीत जास्त 25% पर्यंत उत्पादनामध्ये वाढ मिळू शकते हे आपल्याला प्रयोगांती सांगता येईल.
अ, जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, की सकाईक वाढीच्या अवस्थेत स्टार्टर, मग त्याचबरोबर फुटवे वाढीच्या अवस्थेमध्ये बूस्टर, त्यानंतर ऊस तयार होत असताना फ्रूट आणि ज्या वेळेस वातावरणामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होते, त्या कालावधीमध्ये आपल्याला या पीक-वॉन्ट या खताचा अवलंब निश्चितपणे करता येईल. अशी ही क्रांतिकारी फर्टिवंट तंत्रज्ञानाअंतर्गत तयार करण्यात आलेली फवारणीची खतं स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक. आता यानंतर थोडंसं आपण ड्रिपमधून दिले जाणाऱ्या खतांच्या बाबतीत मार्गदर्शन बघूया. प्रामुख्याने ड्रिपच्या माध्यमातून जेव्हा आपण खतांचा अवलंब करतो आणि हे अवलंब करत असताना सगळ्यात महत्त्वाची जी बाब आपण सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे कंपॅटॅबिलिटी आणि कंपॅटॅबिलिटी चार्ट हा या ठिकाणी आपल्यासमोर दाखवण्यात आलेला आहे आणि कंपॅटॅबिलिटी चार्टमध्ये आपल्याला असं दिसून येतं, की प्रामुख्याने ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनी आहेत, त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही आणि स्फुरदाची उपलब्धता योग्य प्रकारे नाही न होण्यामागचं जे कारण आहे, ते म्हणजे स्फुरद हा जमिनीमधल्या कॅल्शियम सोबत त्या ठिकाणी संयुग पावतो आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि मग स्फुरद आणि कॅल्शियम हा पिकांना उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं मुळांची वाढ जी आहे, ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आपल्याला जो स्फुरद ज्या ग्रेडमध्ये कॅल्शियम सोबत सुसंगत आहे, अशा ग्रेडचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर मुळांवरती जी सायटोकायनिनची निर्मिती होत असते, त्याचबरोबर शेंडावाढीसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे, तो म्हणजे झिंक आणि तो झिंक सुद्धा स्फुरदासोबत जर कंपॅटिबल असेल, तरच आपल्याला या सायटोकायनिनची निर्मिती किंवा शेंडावाढ योग्य प्रकारे मिळवण्याच्या दृष्टीनं जस्ताची उपलब्धता ही योग्य प्रकारे होऊ शकते आणि त्यासाठी जो स्फुरद त्या ग्रेडमध्ये आहे, तो स्फुरद हा प्रामुख्यानं जस्तासोबत कंपॅटिबल असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जो मॅग्नेशियम आहे, तो मॅग्नेशियम सुद्धा आपल्याला स्फुरदासोबत जर का कंपॅटिबल असेल, कारण ऊस हे C4 गटामधलं पीक आहे आणि मॅग्नेशियमची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची असते आणि मॅग्नेशियम ज्या ग्रेडमध्ये स्फुरदासोबत कंपॅटिबल आहे, अशा ग्रेडमध्ये जर का आपण दिला, तर त्या ठिकाणी मॅग्नेशियम फॉस्फेट हे संयोग तयार होणार नाही. म्हणून आपल्याला या स्फुरदाचा किंवा स्फुरदयुक्त ग्रेडचा वापर करत असताना महत्त्वाची बाब जी लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे त्याची कंपॅटॅबिलिटी जस्तासोबतची, त्याची कंपॅटॅबिलिटी कॅल्शियमसोबतची आणि त्याची कंपॅटॅबिलिटी मॅग्नेशियमसोबतची आणि ही जर कंपॅटॅबिलिटी आपण योग्य प्रकारे खत निवडीच्या संदर्भामध्ये लक्षात घेतली, तरच आपल्याला त्या ठिकाणी स्फुरदाची उपलब्धता, त्याचबरोबर कॅल्शियमची उपलब्धता, त्याचबरोबर मॅग्नेशियमची उपलब्धता आणि त्याचबरोबर जस्ताची उपलब्धता ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणून ऊसामध्ये जर का आपल्याला योग्य प्रकारे मुळांची वाढ, त्याचबरोबर मुळांच्या टोकांची वाढ, त्याचबरोबर मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचं शोषण किंवा अन्नद्रव्यांची उचल ही जर का योग्य प्रकारे करावयाची असेल, सायटोकायनिनची निर्मिती, शेंडावाढ, पानांची लांबी, जाडी, रुंदी ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घ्यायच्या असतील, तर हा कंपॅटॅबिलिटी चार्ट जो आहे, तो आपण योग्य प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन इस्रायल केमिकल्स लिमिटेडनी अशा प्रकारची नाविन्यपूर्ण जी खतांची रेंज आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं जे खत आहे ते म्हणजे फर्टिफ्लो 5-45-5 अधिक 8 झिंक. यामधला झिंक हा स्फुरदासोबत कंपॅटिबल म्हणजे सुसंगत आणि हा झिंक जो आहे तो प्रामुख्यानं आपण चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा 8% झिंक प्रामुख्यानं सायटोकायनिनची निर्मिती मुळांवरती करणं, त्याचबरोबर एकंदरीत शेंडावाढ योग्य प्रकारे करणं आणि त्याचबरोबर पोटॅशच्या बरोबरीनं संपूर्ण ऊसाच्या शरीरामधलं पाण्याचं वहन किंवा नियमन योग्य प्रकारे करणं आणि जी मुख्य वाढ आहे, त्या मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची उचल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं हा चिलेटेड स्वरूपामधला झिंक हा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा. यामध्ये 45% स्फुरद जो मुळांची वाढ करण्यामध्ये आपल्याला मदत करतो आणि सुरुवातीला संपूर्ण ऊसाची उगवण झाल्याच्या नंतर जर का आपण या ग्रेडचा वापर केला, तर मुळांची वाढ, शेंडा वाढ ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळते आणि मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये जर का या ग्रेडचा वापर आपण केला, तर त्या ठिकाणी जे कांड्या पोसणं असेल किंवा कांड्यातलं अंतर असेल किंवा त्याचं पोषण असेल, ती योग्य प्रकारे होण्यासाठी या ग्रेडचा प्रामुख्याने त्या ठिकाणी महत्त्वाचा सहभाग ठरेल. या ग्रेडचा पीएच हा 3 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. यामध्ये असणारा जो नत्र, स्फुरद, पालाश आणि झिंकचा रेशो आहे तो 1:9 1:1.6
असं आपण या ग्रेडमध्ये दिलेलं आहे. प्रामुख्यानं या ग्रेडचा वापर केला असता ज्या ऊसामध्ये जस्ताच्या कमतरता आपल्याला आढळून येतात, त्या कमतरता निश्चितपणे या खताच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येतील आणि अशा प्रकारच्या कमतरतेवरती आपल्याला योग्य प्रकारे उपाययोजना या खताच्या माध्यमातून करता येतील. त्याचबरोबर दुसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये वापरावयाची ग्रेड, ज्याच्यामध्ये 12% नत्र, 6% स्फुरद, 22% पोटॅश सोबत 12% कॅल्शियम, हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपात आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ही सुद्धा या ग्रेडमध्ये दिलेली असल्यामुळे फर्टिफ्लो 12-6-22 असं या ग्रेडला आपण समजतो आणि या ग्रेडला आम्ही परिपूर्ण ग्रेड म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणू की सर्व गुण संपन्न ग्रेड असं म्हणता येईल आपल्याला. कारण ऊसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी सुरुवातीची फुटवे फुटण्याची जी अवस्था आहे किंवा कायिक वाढीची जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कॅल्शियम आणि मुळांची जडणघडण आणि अन्नद्रव्यांची उचल जर योग्य प्रकारे झाली तर ऊस वाढ ही सुरुवातीची अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. फुटव्यांचं पोषण हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं आणि फुटव्यांचं पोषण योग्य प्रकारे झालं की अपेक्षित ऊसाची संख्या जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येते. त्यामुळे यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यामधला नत्र 12% नायट्रेट स्वरूपात, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि त्याचबरोबर कॅल्शियम 12% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. याचा पीएच जर आपण बघितलं तर तो आहे 3.7 आणि विद्राव्यता आहे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. यामधला जो युनिक रेशो आहे नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा तो 2:1:4:2 हा युनिक रेशो प्रामुख्याने यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यामध्ये अतिशय सक्षम असणारी ही ग्रेड. त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरता ज्या आपल्याला दिसून येतात ऊसामध्ये दशी पडणं किंवा ऊसाचं पोषण व्यवस्थित न होणं, या सर्व गोष्टींवरती आपल्याला या कॅल्शियमच्या माध्यमातून किंवा सुरुवातीच्या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का आपण कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रकारे करून दिली तर नंतर या कॅल्शियमच्या कमतरता या आपल्याला ऊसावरती दिसून येणार नाहीत. असा या ग्रेडचा पीएच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3.7 आणि आपल्याकडच्या अल्कलाईन जमिनीमध्ये या ग्रेडच्या मध्ये असणारी सर्व ग्रेडची अन्नद्रव्यांची उपलब्धता यामध्ये असणाऱ्या युनिक रेशोमुळे त्या ठिकाणी योग्य प्रकारे होताना दिसून येते. यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती म्हणजे मॅकफॉस 0.5518 अधिक याच्यामध्ये 7% मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. 55% स्फुरद आणि 18% पोटॅश असे तिन्ही अन्नद्रव्य एकत्रित केले तर जवळपास 80% अन्नद्रव्य पुरवणारी ही ग्रेड. आणि या ग्रेडचं महत्व जे ऊस पिकामध्ये आहे ते महत्वाचं कारण काय की ऊसाच्या पानांची जाडी असेल, ऊसाच्या पानांची लांबी असेल, ऊसाच्या पानांची रुंदी असेल किंवा ऊसाचा प्रकाश संश्लेषणाचा वेग असेल किंवा ऊसाची हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग असेल किंवा ऊसाची पानं हिरवीगार जर ठेवायची असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेशियम हा महत्वाचा आणि हा मॅग्नेशियम जर योग्य प्रमाणामध्ये मिळाला तर आपल्याला पानांची लांबी, जाडी, रुंदी त्याचबरोबर हिरवेगारपणा योग्य प्रकारे टिकवून ठेवता येतो आणि हा आपण ठेवला की प्रकाश संश्लेषणाचा वेग हा आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येतो आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढला की मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांच्या उचलीचा जो वेग आहे तोही वेग आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येतो आणि म्हणून केंद्रस्थानी असणारा जो मॅग्नेशियम हा घटक आहे तर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून तो घटक अत्यंत महत्वाचा आणि तो घटक या ग्रेडमध्ये आपण ऑक्साईड फॉर्म मध्ये मॅग्नेशियमची उपलब्धता आपण करून दिलेली आहे आणि सोबत 55% स्फुरद हा प्रामुख्याने मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांच्या उचलीचा वेग वाढवण्यासाठी त्यामध्ये महत्वाचा ठरणारा आणि 18% पोटॅश जो की ऊस मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रोग प्रतिकारक शक्ती त्याचबरोबर ऊसामध्ये असणारं जे पाण्याचं प्रमाण आहे ते योग्य प्रकारे ठेवण्यासाठी आणि त्याचं वहन योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करता येईल आणि या ग्रेडचा पीएच जर आपण बघितलं तर तो 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेडचा वापर आपण मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये पानांची जास्तीत जास्त संख्या मिळवण्यासाठी आपण करू शकतो किंवा त्याची लांबी, जाडी, रुंदी आणि हिरवेगारपणा वाढवण्यासाठी या ग्रेडचा आपण वापर करू शकतो. यानंतर पीक ऍसिड 0-60-20 यामध्ये सुद्धा 80% अन्नद्रव्य, स्फुरद 60%, 20% पोटॅश आणि या ग्रेडचा जर पीएच आपण बघितला तर तो सर्वात कमी म्हणजे 2.2 पीएच. त्याचबरोबर यामध्ये असणार याची सर्वात महत्वाची विशेष बाब म्हणजे विद्राव्यता ही आपल्याला 670 ग्रॅम
प्रति लिटर पाणी आणि सर्वात महत्त्वाचं या ग्रेडमधल्या हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि अ, ज्यावेळेस ऊसाला पीक वाढीची आवश्यकता असते, म्हणजे पीक ज्याला आपण म्हणतो, की पेऱ्यातलं अंतर असेल किंवा ऊसाच्या कांड्यांचं वजन असेल, या सर्व गोष्टी योग्य प्रकारे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं मुळांचं ॲक्टिव्हेशन करण्याच्या दृष्टिकोनातून स्फुरद आणि स्फुरदामुळं जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी जमिनीमधून त्याचा उचल करण्यासाठी या ग्रेडमधला स्फुरद हा त्या ठिकाणी महत्त्वाचा. तो स्फुरद आपल्याला यामधनं 60% या प्रमाणात मिळतो आणि पोटॅश परत जे मी आपल्याला सांगितलं, की मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि ती गरज पुरवण्याच्या दृष्टिकोनातून यामधला पोटॅश हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा. या ग्रेडचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की या ग्रेडमधला स्फुरद जो आहे, तो प्रामुख्यानं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत म्हणजेच कंपॅटिबल असल्यामुळं या ग्रेडमध्ये आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर का एकत्रित मिसळला आणि तो जर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, तर उजव्या बाजूचा जो जार आहे, त्यामध्ये लक्षात येईल आपल्याला, की अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण या 60-20 मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. याचाच अर्थ काय, की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत यामधला स्फुरद हा सुसंगत आहे. त्यामुळं कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे त्या ठिकाणी होते आणि इतर खतांच्या ग्रेड इतर कंपन्यांच्या स्फुरदयुक्त ग्रेडसोबत जर का आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅग्नेशियम फॉस्फेट असं संयुग तयार होऊन कॅल्शियम, मॅग्नेशियम त्याचबरोबर स्फुरद आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही. म्हणून आपल्याला इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी मुख्य वाढीच्या, पीक वाढीच्या कालावधीमध्ये करणं आवश्यक आहे. यानंतर ऊसाची परिपक्वता आणि परिपक्वतेच्या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाची अन्नद्रव्ये म्हणजे ते पोटॅश आणि गंधक. आणि पोटॅश आणि गंधक ही आजतागायत आपल्याला अन्नद्रव्य उपलब्धतेच्या दृष्टीनं अडचणीच्या ठरणाऱ्या बाबी आणि यामध्ये ज्या खतांच्या ग्रेडचा आपण वापर करायचो 13-045 किंवा एस-ओ-पी 0050 या 2 ग्रेडचा प्रामुख्याने आपण वापर करायचो. या दोन्ही ग्रेडमध्ये जर आपण बघितलं तर नत्र आणि पोटॅशचा रेशो हा 13-045 मध्ये 1:3 आहे आणि या 1:3 असणाऱ्या प्रमाणामुळे त्या ठिकाणी पोटॅशची उपलब्धता ही योग्य प्रकारे होत नव्हती. त्याचबरोबर गंधक आणि पोटॅश याचा विचार केला एस-ओ-पीचा, तर गंधक आणि पोटॅशचं जे प्रमाण आहे ते 2.7 हे प्रमाण आपल्याला आढळून येतं. त्यामुळे गंधकाची उपलब्धता ही या ग्रेडच्या माध्यमातून योग्य प्रकारे होत नव्हती. त्यामुळे या दोन्ही ग्रेडला पर्याय म्हणून पोटॅशियम प्लस 8,047 अधिक 7% गंधक असणारी ग्रेड आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ज्याच्यामध्ये नत्र आणि पोटॅशचा रेशो हा आपण 1:6 ठेवलेला आहे. त्याचबरोबर गंधक आणि पोटॅशचा रेशो हा सुद्धा आपण 1:6 ठेवलेला असल्यामुळं या खताच्या माध्यमातून आपल्याला पोटॅश आणि गंधक या दोन्ही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे करून देण्यात येते. 8% नत्र, 47% पोटॅश, त्याचबरोबर 7% गंधक आणि या खताचा पीएच हा 2.8 आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी. त्यामुळं मुख्य वाढीच्या अवस्थेच्या नंतर ऊसाच्या परिपक्वतेची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये या ग्रेडचा जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी पोटॅशची आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे होऊन ऊसाची जी गुणवत्ता असेल किंवा ऊसाच्या रसाची शुद्धता असेल किंवा ऊसामधील साखरेचं प्रमाण असेल, हे प्रमाण अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये वाढवण्यामध्ये आपल्याला मदत करणारी ही ग्रेड अशी पोटॅशियम प्लस युनिक ग्रेड. आता ज्या 5 ग्रेड मी आपल्याला सांगितल्या त्यामध्ये 5:45, 5+8 झिंक ज्याच्यामधला स्फुरद हा जस्तासोबत सुसंगत, त्यानंतरची जी 12:6 22+12 कॅल्शियम ऑक्साईड त्यासोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असणारी ग्रेड ज्याला आपण परिपूर्ण ग्रेड म्हणतो. त्यानंतरची जी ग्रेड सांगितली ती म्हणजे मॅगफॉस 0.5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, ज्याच्यामधला मॅग्नेशियम हा स्फुरदासोबत कंपॅटिबल आणि आपल्या ऊसाची वाढ किंवा ऊसांच्या पानांची वाढ योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीने महत्वाची. पीक ऍसिड ही चौथी ग्रेड जी की इस्रायल केमिकल्स लिमिटेडची सर्वात प्रीमियम ग्रेड आणि या ग्रेडचा पीएच हा सर्वात कमी 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि सर्वात शेवटी जी ऊस परिपक्वतेच्या कालावधीमध्ये वापरावयाची जी ग्रेड आहे ती म्हणजे 8,047 अधिक 7% गंधक. या सर्व ग्रेडचा जर आपण विचार केला तर पीएच अत्यंत कमी, विद्राव्यता ही अत्यंत जास्तीची. त्याचबरोबर यामध्ये असणारं जे हानिकारक घटकांचं प्रमाण आहे
ते सुद्धा अत्यंत कमी असल्यामुळं आपल्याला जे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतो किंवा अन्नद्रव्य उपलब्धतेची जी कार्यक्षमता आपण म्हणतो, ती कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इस्रायल केमिकल्स लिमिटेडचे या ग्रेड्स अत्यंत महत्त्वाच्या, कारण या ग्रेड्समध्ये जो कच्चा माल वापरला जातो, तो प्रामुख्याने इस्रायल या देशामध्ये जे मृत समुद्र आहे, त्या मृत समुद्रामध्ये आपल्याला पोटॅश आणि मॅग्नेशियमची उपलब्धता होते. त्यामुळे सर्वात चांगली या अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणारी ग्रेड. त्याचबरोबर इस्रायलमध्येच जो नेगेव्ह डेझर्ट आहे, ज्याच्यामध्ये स्फुरदाची उपलब्धता आपल्याला होते, त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा स्फुरद फूड ग्रेड हा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. म्हणून आपल्याला सर्वोच्च गुणवत्तेच्या या खतांचा वापर केला, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत कंपॅटिबल असणारा स्फुरद त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर या ग्रेडमध्ये असणारं जे विशेष रेशो जे आहेत नत्र, स्फुरद, पालाशचे, ते रेशो या ठिकाणी या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. शेतकरी बांधवांना नेहमी एकच विनंती करेन, की जेव्हा आपण खतांचा वापर करत असाल, तेव्हा जसं आपण कीटकनाशकांचा वापर करत असताना 2 कीटकनाशकं एकत्रित फवारण्याचा प्रयत्न आपण करतो किंवा एकत्रित देण्याचा प्रयत्न करतो. तसं विद्राव्य खतं वापरत असताना जे नत्र, स्फुरद, पालाशचे जे रेशो आहेत ते बिघडू नयेत, यासाठी एका खतासोबत दुसरी खतं मिसळण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी आपण प्रयत्न न करता एकाच ग्रेडचा एका वेळी योग्य तो वापर केला, तर त्याचा परिणाम हा अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती होऊन आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी वाढ मिळण्यासाठी मदत होईल. म्हणून अशा प्रकारे या खतांचा वापर करून आपण प्रामुख्याने ऊसाचं उत्पादनही वाढवू शकता. जसं सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणून एक मार्गदर्शक शेड्यूल आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मार्गदर्शक शेड्यूलनुसार पॉलिसल्फेट या खताचा वापर एकरी 100 किलो सुरुवातीला लागवडीच्या वेळेस, जर का गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे असेल तर त्या ठिकाणी 75 किलो या प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर करावा आणि त्या मोठ्या बांधणीच्या वेळेस हा सर्वसाधारणपणे परत 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे या पॉलिसल्फेट खताचा जर अवलंब केला तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हे चारही अन्नद्रव्य आपल्याला सेंद्रिय स्वरूपात त्या ठिकाणी मिळतील. आणि फवारणीच्या माध्यमातून स्टार्टर या ग्रेडची सुरुवातीच्या काही वाढीच्या अवस्थेत 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि बूस्टर या ग्रेडची 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फुटण्याच्या अवस्थेमध्ये जर का आपण उपयोग केला तर अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवातीची वाढ ही आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ज्या फर्टिगेशनच्या ग्रेड आहेत त्यामध्ये 5:25, 5+8 झिंकचा वापर सुरुवातीला ऊसाचे फुटवे फुटत असतानाच्या कालावधीमध्ये 5 किलोचे जर का 3 डोस दिले तर अतिशय जास्तीचे फुटवे, त्याचबरोबर योग्य प्रकारे त्याची वाढ जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळून येईल. काही वाढीच्या अवस्थेमध्ये 12:6, 22+12 कॅल्शियम ऑक्साईड 5 किलोचे 3 डोस हे त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये मॅकफॉस 5 किलोचे 3 डोस आणि सोबत 8:047 5 किलोचे 2 डोस, असे 5 डोस आपण या कालावधीत देणं आवश्यक आहे. आणि ऊस परिपक्वतेच्या कालावधीमध्ये 5 किलोचे 3 डोस हे पीक ॲसिडचे आणि 8:047 5 किलोचे 2 डोस, असं आपल्याला या खतांचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकतं. मला वाटतं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी एवढं सांगणं योग्य आहे. जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आता आपण उपस्थित करावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या अभ्यासानुसार या ठिकाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. कृषक ॲप, त्याचबरोबर कृषक आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर जे सर्व शेतकरी आज या कार्यक्रमाला जुडलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांचं सुद्धा मी इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझं सादरीकरण हे थांबवतो आणि प्रश्न जे काय असतील ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. धन्यवाद. गंगाराम पाटील, आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. अतिशय माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे. आणखीन यामध्ये खूप सुधारणा करून आपल्यापर्यंत आणखीन चांगली माहिती देण्याचा निश्चितच ICL आणि कृषक ॲप प्रयत्न करेल. काही डीलर्सच्या बाबतीतली माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. त्यामध्ये
विजय सातपुते यांनी या ठिकाणी प्रश्न केलाय, की डिस्ट्रिब्युशनशिप मिळेल का? तर निश्चितच या ठिकाणी स्क्रीनवरती जो नंबर येत आहे, त्या नंबरवरती जर का आपण WhatsApp केला, तर त्या ठिकाणी जे काही सेल्सची माणसं आहेत आमची, त्या माणसाबद्दलची माहिती मी आपल्याला देईन आणि त्या माध्यमातून हे आपल्याला त्या ठिकाणी या खतांची उपलब्धता किंवा डिस्ट्रिब्युटरच्या संदर्भामध्ये चर्चाही त्यांच्यासोबत करता येईल आणि पुढे जाता येईल. गौतम गावडे साहेब, माझा नंबर मी या ठिकाणी आपल्यासाठी देत आहे. 88 88 88 2591 हा माझा नंबर आहे. यावरती आपण फोन करून WhatsAppच्या माध्यमातून असतील किंवा फोनच्या माध्यमातून आपण संपर्कात राहू शकता आणि आपल्या अडचणी त्या ठिकाणी सोडवू शकता. सुदाम गुंडे यांनी प्रश्न विचारलाय, की किती ml ने फवारणी घ्यावी? तर सर्वसाधारणपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण स्टार्टर, बूस्टर, फ्रूट त्याचबरोबर पिकॉन्ट या ग्रेडच्या फवारण्या आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. बारामतीमध्ये जर सांगायचं झालं, तर बारामतीमध्ये प्रामुख्यानं जे ठिकाण आहेत, ते माहिती मी कोल्हापूरचं पहिल्यांदा सांगतो. कोल्हापूरमध्ये पार्श्वनाथ कृषी सेवा केंद्र, त्याचबरोबर कुंभोजला असणारं, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये लकी शेती सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला या खताची उपलब्धता होईल किंवा जयसिंगपूरमध्ये रयत कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला या खताची उपलब्धता होईल. आणि जर का आपण बारामतीचा विचार केला, तर बारामतीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला दत्त ॲग्रो एजन्सी बारामती, भाऊ भाऊ वैभव या ठिकाणी आणि एजन्सीज यामध्ये आपल्याला या खतांची उपलब्धता ही त्या ठिकाणी होईल. कोल्हापूरची माहिती मी आता सांगितलेली आहे आणि कोल्हापूरची माहिती सांगत असताना मी तिथल्या जे दुकान आहे त्यामध्ये जे लकी शेती सेवा केंद्र आहे यामध्ये आपल्याला या खताची उपलब्धता होईल. हिरेमठ साहेब, धन्यवाद. गुण साहेब, आपण माती परीक्षणाचा अहवाल निश्चितपणे आमच्याशी सादर करू शकता. त्या अहवालानुसार किती प्रमाणामध्ये, कधी, कशा प्रकारे द्यायची त्याचा शेड्यूल मी निश्चितच आपल्याला पाठवेन. हनुमंत माहुरकर. हिरेमठ साहेब, तुम्ही मला माझा नंबर जो दिलेला आहे त्यावरती फोन करा. मी आपल्याला निश्चितच त्याबद्दलची माहिती देईन. फुटवा उत्तम होण्यासाठी श्रीकांत घाडगे साहेब, आपण 8-16-39 म्हणजेच बूस्टर या खताची फवारणी आपण करावी. अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फुटवा उत्तम होण्यासाठी मदत होईल. जर आपण ICLच्या खतांचा विचार केला, की एकंदरीत खर्च किती येईल या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे. तर तो प्रश्न या ठिकाणी मी उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि यामध्ये जर का आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे जे सर्व एक 75 किलो ते 80 किलोचा डोस मी आपल्याला सांगितलेला आहे आणि एक जनरल जरी भाव आपण बघितला तर ₹4,000 25 किलो, 4 ते ₹4,500 जर 25 किलोच्या खताचा जर आपण विचार केला तर जवळपास आपल्याला हे 15,000च्या जवळपास 15,000 ते 16,000 प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला या खताचा खर्च येऊ शकतो. निखिल रासकर साहेबांनी पुरंदर तालुक्यामध्ये नेमकेपणानं कुठं खत मिळेल ही माहिती सांगत असताना, पुरंदर म्हणजे पुणे, सांगली, सातारा. पुरंदरमध्ये तरी कुठलं नाहीये, पण GR डामडोरे फलटणला एक आहे. त्यानंतर शंभूराज कृषी सेवा केंद्र फलटण या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने या खताची उपलब्धता होईल आणि जर का आपण मावळमध्ये जर बघितलं तर शेतकरी कृषी सेवा केंद्र, कृषी पंढरी या ठिकाणी आपल्याला या खताची उपलब्धता होईल.
मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे निखिल रासकर साहेब, काही कॉपर फंगिसाइड सोबत फक्त याची कंपॅटॅबिलिटी आपण टेस्ट करून मग त्याची फवारणी करा. बाकी इतर सर्व फंगिसाइड सोबत आणि कीटकनाशकांसोबत या खतांची सुसंगतता किंवा कंपॅटॅबिलिटी असल्यामुळे या खतांचा वापर आपण फवारणीसाठी कीटकनाशकांसोबत आणि रोगनाशकांसोबत निश्चितपणे करू शकता. धन्यवाद. मला वाटतंय या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न हे संपलेले आहेत. राहुल, मी आपल्याला विनंती करेन, की आपण हे वेबिनार या ठिकाणी संपवावा. परत एकदा कृषक यांचे मी या ठिकाणी इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करेन. कारण अशा प्रकारे आपण नेहमी कार्यक्रम आमचे घेता आणि आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी या फोरमचा त्या ठिकाणी उपलब्धता करून देतात. त्याबद्दल कृषक आपले धन्यवाद आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचेही धन्यवाद आणि सर्व शेतकरी बांधवांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.